नमस्कार, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आता चालू झालेला आहे श्रावण महिना आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी करत असतो. तर आज श्रावण महिन्यात श्रावण घेवड्याची रेसिपी आज आपण करणार आहे, ज्याला मार्केटमध्ये बीन्स असे म्हणतात. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाटी आज तूर डाळ घेतली आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. छान अशी खळखळून धुतल्यानंतर कुकरमध्ये आपल्याला ती टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, चमचाभर हळद टाकायची आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे. कोणत्याही थाळीला वरण भात आपण लावून घेतला ना, तर थाळी कशी एकदम मस्त दिसते. म्हणून सुरुवातीला वरण लावून घेतलं. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं लगेच भाताची तयारी करूया. तर आज आपण बासमती राईस घेतलेला आहे 2 वाटी भरून, ज्याचा भात एकदम मस्त असा मोकळा मोकळा आणि छान सुंदर लांब दाणेदार तयार होतो. तर 2 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे त्या भाताची कणी एकदम मस्त अशी पांढरी शुभ्र तयार होते. यानुसार खळखळून छान असं धुतलंच पाहिजे तांदळाला, त्याच वेळेला भात छान होतो. तर आज आपण कुकरमध्ये न टाकता कढईमध्ये भात करणार आहे, ज्यामुळे एकदम मस्त असा मोकळा सळसळ भात तयार होतो. तर मी नेहमीच या पद्धतीनुसार घेते. तर कढईमध्ये आपण स्वच्छ पाण्याने धुतलेले तांदूळ त्यामध्ये घेणार आहे आणि त्यामध्ये किमान 2 ते 3 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला छान शिजलेली कणी आवडत असेल तर 3 ग्लास आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटात एकदम मस्त असा मोकळा सळसळ भात तयार होतो, जो अजिबात चिकट होत नाही. तर यानुसार नक्की एकदा कढईत करून बघा. तर आज विशेष थाळीमध्ये बनवणार आहे ते म्हणजे श्रावण घेवडा, ज्याला मार्केटमध्ये बीन्स म्हणतात. तर चाकूच्या साहाय्याने अगदी छोटे छोटे त्याचे आपल्याला तुकडे तयार करायचे आहे. यानुसार कट करून घ्यायचे. तोपर्यंत वरण भात आपला छान असा शिजवतोय. तर लगेच मस्त असा वरण भात आपला तयार झालेला आहे. भात एकदम मस्त असं मोकळंसं असं तयार झाला. तोपर्यंत मी बीन्स पूर्ण कट करून घेतलेला आहे. घेवड्याच्या शेंगा. आता त्याचा मसाला काढूया. 10 ते 15 हिरवी मिरची, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार शेंगदाण्याचे प्रमाण कमी जादा प्रमाण करू शकतात. मी अर्धी वाटी टाकले. 1 चमचा जिरं त्यामध्ये टाकायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची, जी अर्धा चमचा मी घेतलेला आहे. तर यानुसार आपण त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण असं तयार केलं की एकदम चवदार अशी भाजी तयार होते. तर लगेच दुसरीकडे कढाई ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. 1 चमचा मोहरी आणि आपण जो वाटण तयार केलेलं होतं हिरवी मिरचीचं ते त्यामध्ये घातलं. खरपूस असं थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं आणि बीन्स स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. एकदम मस्त टेस्टी लागणारी ही भाजी आहे. आरोग्यासाठी पण खूप छान आहे आणि श्रावण महिन्यात विशेष म्हणजे खूप सारी मार्केटमध्ये अवेलेबल असते. त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ही भाजी आणून करून बघा. तर थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान असे मऊसूत शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून ते शेंगा ज्या आहे ना एकदम मऊसूत शिजतात. ही विशेष म्हणजे भाजी अशी असते की त्याला निवडायला पण खूप सारा असा वेळ लागत नाही आणि खायला पण थोडीशी गुळमट असते आणि एकदम टेस्टी लागते, जी आपण झटपट तयार करू शकतो. तर थोडंसं त्यावरती झाकण ठेवून एकदम मऊसूत अशी भाजी शिजवून घेतली. इकडे वरण तयार झालेलं होतं. लगेच दुसरी कढई घेतली. त्यामध्ये थोडंसं तेल घालून मोहरी जिरं घालून थोडेसे लसणाचे असे मग चाकूच्या साहाय्याने बारीक कट केलेले तुकडे त्यामध्ये टाकले. मिरची, कढीपत्ता आणि एक अर्धा टोमॅटो त्यामध्ये टाकून छान असं खरपूस असं परतून घेतलं. तो थोडासा असा हलकासा आपल्याला वरणाला तडका द्यायचा होता. तर थोडीशी कोथिंबीर घातली. एकदम मस्त असं टेस्टी चवदार असं थोडीशी फोडणी दिली की वरण छान तयार होतं. म्हणून थोडंसं फोडणीचं वरण तयार करून घेतलं लगेच. तर एकदम मस्त थोडंसं फिक्कं थोडंसं तिखट असं हे वरण तयार झालेलं आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं. तर घट्ट पातळ आपण आपल्या आवडीनुसार तयार करून घेऊ शकतो. त्यानुसार आपलं वरण तयार झालं. इकडं भाजी पण मस्त शिजवून घेतलेली आहे. तर एकदम मस्त भाजी पण तयार झालेली आहे. घेवड्याची शेंगाच्या भाजीला किमान 15 मिनटं शिजायला लागले आणि एकदम मऊसूत चवळीच्या शेंगा ज्याप्रमाणे तयार होते ना, अगदी तशीच ती दिसते. तर यानुसार आपली भाजी पण तयार झालेली आहे. आता
देवाच्या नैवेद्याला असो या कोणत्याही थाळीमध्ये थोडासा गोडाचा पदार्थ असला की थाळी कशी अजूनच भारी दिसते. म्हणून 1 ग्लास दूध तापायला ठेवलं. खळखळून अशी उकळी येईल यानुसार दूध आपल्याला 1 उकळी आणून घ्यायची आहे. लगेच एका कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घ्यायचं. वाटीभर रवा घ्यायचा आहे, जो आपण नेहमी शिरा बनवतो पण अगदी दुधामध्ये जसं आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी दुधाचा शिरा तयार करतो, अगदी नेहमी मी थोडासा का होईना घरामध्ये दुधाचा शिरा बनवला की घरातले सर्वजण आवडीने खातात, म्हणून या पद्धतीनुसारच शिरा बनवत असते. तर जो खायला अतिशय भारी लागतं. अगदी तुम्ही काजू बदाम त्यामध्ये नाही टाकले ना तरी पण चालते. जो कोणी शिरा खात नसेल त्यांनी एकदा तरी दुधाचा शिरा असा करून खाऊन बघायचा, त्यांना पण खूप आवडेल. तर मस्त असं उकळतं दूध त्या रव्यामध्ये टाकला. रवा पण छान खरपूस असा भाजला होता. तर आपण आज खूप पातळ नाही खूप घट्ट नाही असा मीडियम शिरा बनवणार आहे. अगदी दाणेदार पण नाही आणि एकदम असा चिकट पण नाही, एकदम मस्त मऊसूत असा आपल्याला शिरा करायचा आहे. आता साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा प्रमाण करू शकतात, पण मी अगदी अर्धी वाटी भरून त्यामध्ये साखर टाकलेली आहे, जेणेकरून त्याचं गोडाचं प्रमाण योग्य होईल यानुसार साखर घातलेली आहे. तर सुरुवातीला जे आपण दूध टाकलं होतं तेव्हा एकदम पातळ असा शिरा तयार झालेला होता. पुन्हा साखर टाकल्यानंतर थोडंसं पातळ शिरा आपल्याला दिसेल, पण छान त्याची कणी फुलल्यानंतर थोडंसं त्यावरती पिस्ता टाकून घ्यायचा आणि अगदी 2 मिनटं छान असा शिरा हा परतून घ्यायचा. तर तुम्हाला सांगते एकदम मऊसूत अगदी तोंडात टाकल्यानंतर विरघळणारा जसा असा वस्तू असते ना अगदी तसा हा शिरा तयार होतो. बघा छान अशी कली फुललेली आहे. थंड झाल्यानंतर अजूनच भारी तयार होते. आजच्या आपल्या श्रावण स्पेशल श्रावण घेवड्याची एकदम मस्त सिंपल थाळी तयार झालेली आहे. सुरुवातीला वाटीभर भात घेतलेला आहे, त्यावरून हळूच थोडंसं वरण टाकलेलं आहे, त्यावरती 1 चमचा तुम्ही साजूक तुपाची धार पण टाकू शकतात. मस्त असं जो आपण शिरा केलेला होता त्यावरती थोडासा पिस्ता घालायचा. अगदी खूप जास्त तिखट नाही खूप जास्त फिक्का नाही असं साध्या फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. मस्त अशी श्रावण घेवड्याची भाजी, त्यासोबत पोळी आणि देवाला नैवेद्य जर ठेवायचं असलं तर 1 तुळशीपत्र त्यावरती ठेवायचं आणि मस्त उपवासाच्या दिवशी अशी थाळी तयार करून देवाला ठेवायची. तर एकदम भारी अशी मस्त सिंपल साधी रेसिपी आजची आपली तयार झालेली आहे. आवडली असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, पुन्हा भेटूया.